गर्दी एवढी होती की जास्त व्हिडिओ करायला भेटत नाही. मोबाईल काढलाच नाही, डायरेक्ट सकाळी काढला. आणि सकाळी पण बहुतेक झोप पूर्ण वगैरे झाली नव्हती, काय नव्हती अजिबात. जास्त शूट वगैरे काही केलं नाही, डायरेक्ट घरीच पोचलो. त्यानंतर पुढचा व्हिडिओ चालू. बोरं काढायला रोज होतात, पण एक पण बोर पडला नाही वाटतं. पडली काय? मला पण दे देकडे एक तरी बोर. एकच भेटलाय नशिबाला वाटतं. हे बघा हे आमचा त्रिकूट आहे. त्रिकूट आहे हा. आमच्या घरी जाऊ मस्त रे. कसली चव मस्त आहे. ए झाडावर चढ, झाडावर चढ. झाड एक तरी पडतोय काय बोर? आधी बॉटल उन्हात नाही तिने हातात गेली. थंड आहे पाणी. एक पण पडला नाही पाहिजे. दोघांनी हलवलं पण. टाइमपास होते. बघा पालखी सजवायला आले होते इकडे. पालखी सजवायचं काम चालू आहे. सुंदराचं काम चालू इकडे पालखीचा. पालखीला मस्त सजवतात. आता आजपासून शिमगा चालू झाला ना. लग्नाचं काम चालू आहे इकडं पुढं. इलेक्ट्रिशियन आमचे गावाचे. तुला इलेक्ट्रिशियन आहे ते. पालखी सजून झाल्यानंतर थेट मार्केटला गेलो, कारण थोडं काम होतं. आणि होळी पण चालू होती, लेट पण होतं, चालू होतं पटावर. तर त्यांना रस्त्यामध्ये यांना सॉंग सुरू होते मध्ये. होळी घेऊन चालला एकदम फुल बाईक मध्ये. मागाची गाडी सुसाट आणली तेव्हा. अभी कसं आहे? आई माझी कोणाला पावली, आई माझी कोली आई तुझा देऊळ कुणी मांडला, देऊळ कुणी मांडला. पुढे बघायला मिळालं. आपल्या इथल्या वाडीतला आता होम सजवत आहे. होमाची तयारी झाली. आम्ही मार्केटला गेलो म्हणून लेट झाला खूप. मंडळी आहेत. हे होम रात्री जळेल, म्हणजे इथं पालखी वगैरे येते. नंतर मग हे जळतं वगैरे. साफसफाई झाली आता वरती. आहे काय मोठी रक्कम आहे काय लय. पूजा चालली आता रात्री, म्हणजे होम जळेल त्यासाठी पूजा चालली. पहिली पूजा होती इकडे, नंतर मग होमचं हे होतं. होय काय? बिल्याचा शिमगा. हे काय ते मध्ये करतो? कुणी आणतो दगड? कुठला दगड टाकला दगडीनी? पूजेचा असा रिवाज इकडे. हा काय तुला लय भारी काट्या बिट्या मारतेस. नीट काढ. वाकडा होते बघ इकडे. वालबा गेलाय. काटताना चुकतोय. टाकू का काठी? माझ्या टाक नाव टाक. काढून नावान डिझाईन बरीच काढतोय.
सुदर्शन नको काढू. बाई 2 खोट्या लागले हो या. हे काढ काढ. हो नेटक नको. इकडे थांब थांब हो घे. त्याच्याकडनं घेते ते परत दे. हा त्याच्याकडनं घे. हा जो तांदूळ का सकाळला कुठली मोठा यार ना पुढे लय. हो मग हातात घ्यायची आरती काय करतो आता आरती कर. तर पूजेची प्रथा आहे अशी म्हणजे पहिली आता होळी जळते ना त्याच्या दिवशी पूजा करावी लागते. ती म्हणजे आमच्या घरामध्ये करतात. मोकळ्या ठेवा इकडे लावत तांदूळ हातात घ्या. तांदूळ हातात दिले तर वरती आता म्हणजे हे करायचंय. घ्या मोठा मोठा हात बसला. महादेव भानुमान काळशे बाय माझे त्याप्रमाणे तुझ्या होळीची तयारी केलेली आहे. मान्य करून घे. झाले असे माफी दे. तुझ्या उत्सवाला सुरुवात होते. बाळ तुझ्या पासून शिवेपर्यंत फिरणाऱ्या त्या पाठीवर रखवाळी असू दे. काट्याकडून जाणं येणं हाय. संभाळ कर. एकंदरीत तुझा उत्सव तू साजरा करून घे. अरे महादेव. चंद्राचा व्ह्यू बघू शकतो. एकदम सुंदर असा येत आहे आपला घराच्या इथून. मस्त एकदम सुंदर असा व्ह्यू येत आहे. आता थोड्या टायमाने होमाचा आता ही चालू आहे. आपलं घर आहे इकडे. घर तर माझं असेल. आपण बघू शकतो आता पालखीसाठी आपण पब्लिक आहे इकडे. आपल्या पालखी आहे इकडे पूजा होते. आणि आता इथला डोल म्हणजे डोल वगैरे वाजतो. नाचायला भेटते कधी काय माहिती आपली टीम असतात तेव्हा आता बघू काय होतं ते पुढे.
मंदिराच्या इथला होम आहे तिथला लागणार आहे थोड्या वेळामध्ये. जास्तच गर्दी आहे. हो काय मी बोललो गावचं मंदिर आहे. हे आपली इथली पोरं आहेत पण काय कामाची नाहीत, जास्त काय करत नाही एवढी. त्याच्या पुढे मी नाही जाऊ शकत. हा सौराबाद झुंबर मला चांगलं लागत. हे आपले सँडी भाऊ आहेत, हे सुजल भाई. आपले सुजल भाऊ हे जास्त कार्यकर्ते जास्त करतात. हे फक्त कार्यकर्ते, बाकी काही कामाचे नाही. आता वाजते तर 11:28. आता फर्स्ट होम लागेल समोर. हा पहिला होम झाला आहे. फर्स्ट वाला होम आहे. मंदिर आपला फर्स्ट वाला होम आपल्या इथला. आपलं 70 वर्षाचा होम आहे. तुम्ही बघू शकता समोर पालखी जात आहे जास्त पुढे. आता वाजलेत 1:13. आता आपल्या इथला होम जात आहे म्हणजे हा सेकंड वाला तर होम आपलं हे होणार आहे. तुम्ही बघू शकता जास्त अंधार आहे म्हणून एवढा काय दिसत नाही. पण आपला चाललो आता वरती. वाट बघू शकता कशी इकडं.
आता मित्रांनो बघू शकता आमच्या इथला होम लागलेला आहे. हा आमचा सुंदरवाडीचा होम आहे इथला. हा आमच्या इथला समोरचा होम आहे मित्रांनो. वरती वरती आता म्हणजे पुढे 2 वाजता होम लागणार आहे पुढे वरती. आणि आपली पब्लिक इकडे थांबली. हे राहुल गरम होतोय काय? जा सॉरी आगली तर म्हणजे याचं वरती एकदम सीन बघू शकतो एकदम सुंदर वरती किटला उडतात वरती किटला. आणि हा चांदू मामा एकदम सुंदर असा चांदू मामा इकडे आता टिक्काला जातोय जाऊया. आता मी पण जाणार आहे. पूर्ण शेक लागत आहे पूर्ण एकदम जास्तच वरतच शेक लागत वाटतं भाई. आपण आता टिक्का लावलेला आहे समोर एकदम. हे आमच्यातले म्हणजे आम्ही लहानपणी इथं असं म्हणजे लहानपणी म्हणजे एवढे पण लहान नव्हतो तेव्हा टायमाला इथं खेळायचो. जास्त म्हणजे काय असं आम्हाला जास्त खेळता येत नव्हतं त्या टायमाला. हे आमचे जाणीमानी खिलाडी होते एकदम लय 6'4" वाले. हा आमचा सुंदरपैकी छोटासा पीच आहे. जुन्या आठवणी एकदम ताज्या होतात. इथं खूप खेळायचो असं एकदम मस्तपैकी मजा यायची. आणि हा आमच्या इथलं सौरभचं घर आहे सुंदरपैकी असा लाइटिंग वगैरे लावले त्याने. पैसे खूप खर्च केलेत असं वाटतंय. त्याकडून पैसे घ्यायला लागतील. काउंटर त्यांनीच काढला वाटतं जास्त. तर आता बघू शकता आपला लाचचा होम आहे. मेन होम आहे हा लाचचा एकदम म्हणजे मेन होम. तिकडे पुढे सानाच आहे. पुढे सकाळी बघू आपण तो. यार एवढे पब्लिक बसते इकडं. होम आता लागेल थोड्या टायमातच. वरतून पालखी येते तिकडून आल्यावरती. आता बघू इकडे आपले पब्लिक सगळे बसले इकडं. तर आता मी नोमासाठी पालखी चाललेली आहे तिथं.
पालखी आता तिन्ही होम कंप्लीट करून आता इथे म्हणजे बसले आहे, म्हणजे झाडाच्या खाली बसते इथे पालखी. दुसऱ्या दिवशी सानेवर जाते. मुलींचा मान असतो तेव्हा त्या मुली सानेवरती घेऊन जातात, म्हणजे पालखी तिथं म्हणजे माहेरवसी नेते तसं आमच्या